नमस्कार मित्रांनो, काही दिवसाच्या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकला होता NH7 हायवेचा, ज्या हायवेची कंडिशन दाखवतात आपण साष्टांग नमस्कार केला होता. तर तो व्हिडिओ अजून आपण एकदा बघत आहोत. आज अचानक आपण त्याच रोडनं जात आहोत तर कंडिशन पाहत आहोत. तर गड्डे होते, गड्ड्यामध्ये गट्टू लावून ते गड्डे कव्हर केले, पण परत त्यामध्ये अजून गड्डे पडले. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की लहान असताना जशी आपली परिस्थिती बरोबर नाही राहायची, तर शाळेत जाणाऱ्या पांट्यावर जसे भोगदडं पडायचे, तर ते भोगदडं झाकण्यासाठी आपले आईबाबा तिथं रप्पू मारून द्यायचे. मान्य करू शकतो आपल्या आईबाबाची परिस्थिती नव्हती म्हणून तेवाले रप्पू मारून द्यायचे. पण आताच्या सरकारजवळ लाखो रुपये, करोडो रुपये बाकी गोष्टीसाठी आहे, तर मग या रस्त्यासाठीच का नाही? रस्त्यावर एवढा NH7 सारखा हायवे आहे, जिथं खूप मोठा हायवे आहे, जिथं कधी पण दुर्घटना होऊ शकते. एखाद्या घरचा जर माणूस जर तिथून जाता जाता पडला आणि जर त्याच्यामध्ये जर गेला, तर त्या फक्त सरकारसाठी एक नंबर असते का एका वर्षामध्ये एवढे ॲक्सिडेंट झाले. पण त्या ॲक्सिडेंटच्या मागं जो माणूस जाते, तर त्या माणसाच्या मागं बंद परिवार रस्त्यावर येते, तर त्याचं काय करायचं? तर या झोपलेल्या प्रशासनाला कधीतरी जाग येणार की नाही येणार, की फक्त बाता करते मोठ्या मोठ्या आणि गोष्टी लहान लहान, तर त्या गोष्टीत काही पडलं नाही. तर एकदा नक्की विचार करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. जाऊ द्या प्रशासनापर्यंत.